आज जो आपण टॉपिक सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ओव्हरऑल सगळे जे ॲनिमल्स आहेत ते कुठल्या कुठल्या फायलम्समध्ये क्लासिफाय केलेले आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. सो या टॉपिकचं जर वेटेज तुम्ही बघितलं तर त्याला विथ मार्क्स, विथ ऑप्शन ह्याचे 6 मार्क्स आहेत आणि विदाउट ऑप्शन ह्याला 4 मार्क्स आहेत. लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. कुठले कुठले कंटेंट आपल्याला बघायचे त्या टॉपिकमध्ये. पहिलं आपल्याला बघायचं हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी केलं, सुरुवातीपासून ते कसं केलं, सुरुवातीला किती किंगडम्स होते, किती फायलम्स होते, नंतर किती फायलम्स आले ॲनिमल्सचे, काय काय इम्प्रूव्हमेंट होत गेली ते बघायचं आपल्याला हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे नवीन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. जसजसं ॲडव्हान्समेंट होत गेले, काय काय चेंजेस झाले क्लासिफिकेशनच्या सिस्टीममध्ये. आणि लास्टला आपल्याला बघायचं आहे फक्त किंगडम ॲनिमल्स. जर आता लेटेस्ट तुम्हाला क्लासिफिकेशन माहिती असेल तर टोटल ओव्हरऑल सगळे ऑर्गॅनिझम्स डिवाइड केलेले आहेत 5 किंगडम्समध्ये. त्या 5 किंगडममधला पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम आहे प्रोटिस्टा, तिसरा किंगडम आहे फंगस, चौथा किंगडम आहे प्लांटी, 5वा किंगडम आहे ॲनिमालिया. तोच 5वा किंगडम जो आहे किंगडम ॲनिमालिया तो आपल्याला इन डिटेल त्याचं क्लासिफिकेशन अलॉंग विथ ऑल द फायलम्स आपल्याला स्टडी करायचं आहे या चॅप्टरमध्ये. नाव वी विल सी फर्स्ट ऑफ ऑल हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. कुठून सुरू झालं, कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी क्लासिफिकेशन दिलं ते बघायचं आहे. Animal classification is forming of groups and subgroup of animal depending upon similarities and differences among them. जे ॲनिमल्स सिमिलर कॅरेक्टरिस्टिक दाखवतात त्यांना एका ग्रुपमध्ये प्लेस करायचं. जे ॲनिमल्स त्या ऑर्गॅनिझम्सपेक्षा, त्या ॲनिमल्सपेक्षा, त्या ग्रुपपेक्षा काही वेगळे कॅरेक्टरिस्टिक दाखवत असतील तर त्या ॲनिमल्सना वेगळ्या ग्रुपमध्ये प्लेस करायचं. सो आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये काय करतोय, त्या ॲनिमल्सना त्यांच्या ग्रुपमध्ये प्लेस करतोय डिपेंडिंग अपॉन त्यांच्यामधले सिमिलॅरिटीज आणि त्यांच्यामधले डिफरन्सेस. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. पहिला आहे आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन, जी कुठल्या सायंटिस्टनी दिली, इट वॉज गिवन बाय ॲरिस्टॉट. आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय ॲरिस्टॉट. दुसरी क्लासिफिकेशनची सिस्टीम होती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि तिसरी जी आपण बघणार आहोत ती आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. नॅचरल आणि आर्टिफिशियल क्लासिफिकेशनच्या मेथड्समध्ये, टेक्निक्समध्ये एक इम्पॉर्टंट डिफरन्स म्हणजे असा की आर्टिफिशियल मेथडमध्ये आपण फक्त किंवा जे सायंटिस्ट होते त्यांनी फक्त एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले, ग्रॉस मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक फक्त स्टडी केलेले. पण ज्या वेळेस नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा शोध लागला त्यावेळेस जे क्लासिफिकेशन केलं गेलं होतं त्याच्यामध्ये एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स पण स्टडी केल्या होत्या आणि मग ते स्टडी करून डिफरन्सेस जे आहेत ते बघितले गेले होते आणि मग क्लासिफिकेशन केले होते. सो हे मेन डिफरन्स आहे बिटवीन आर्टिफिशियल अँड नॅचरल. आर्टिफिशियल इन्क्लूड्स ओनली एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आणि नॅचरल क्लासिफिकेशन इन्क्लूड्स एक्सटर्नल अलॉंग विथ इंटरनल मॉर्फोलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल कॅरेक्टर्स. So artificial method of classification. Animal classified according to criteria like body size, habit, habitats, ते कुठं राहतात, त्यांचं वागणं कसं, बोलणं कसं. Next, natural system of classification. Based on various criteria like body organization, types of cell जे आपण म्हणलो इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स पण स्टडी केले होते, ॲनाटॉमी स्टडी केले होते, क्रोमोझोम्सचा नंबर, क्रोमोझोम्सचे टाईप, स्ट्रक्चर, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. नेक्स्ट जे होतं ते आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. जे 5 किंगडम मी तुम्हाला मगाशी सांगितले, प्रोटिस्टा, मोनेरा, फंगस, प्लांटी, ॲनिमालिया, हे 5 किंगडम पहिल्यांदा ह्या 5 किंगडम क्लासिफिकेशनचा शोध लावला होता R.H. विटेकर यांनी. इट वॉज प्रपोज्ड बाय R.H. विटेकर. अँड हिअर 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम इन डिटेल त्यांनी सांगितलेले. इट वॉज गिवन ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड बेस्ड ऑन बॉडी ऑर्गनायझेशन. नेक्स्ट बॉडी सिमेट्री, म्हणजेच बॉडी जी आहे ती इक्वली 2 हाफ्समध्ये डिवाईड झालेली आहे की नाही झालेली आहे. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटीमध्ये खरं सिलोम प्रेझेंट आहे का, फॉल्स सिलोम प्रेझेंट आहे. नंतर आहेत जर्मिनल लेयर्स, म्हणजे त्या ॲनिमलमध्ये किती जर्मिनल लेयर्स आहेत. 2 जर्मिनल असतील तर त्या ॲनिमलला डिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं. 3 जर्मिनल लेअर असतील तर त्या ॲनिमलला ट्रिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं. जर्म लेयर्स म्हणजेच काय तर एम्ब्रियॉनिक सेल जो आहे त्याचे 3 लेयर्स असतात. आउटर लेअर असते एक्टोडर्म, मधली असते मेझोडर्म, इनर असते एंडोडर्म. ज्यांच्याकडे ह्या तिन्ही लेयर्स आहेत ते झाले ट्रिप्लोब्लास्टिक. ज्यांच्याकडे एक्टोडर्म आणि एंडोडर्म लेअर आहे फक्त, ज्यांची मेझोडर्म प्रॉपर डिफरन्शिएट झालेली नाही आहे ते असतात डिप्लोब्लास्टिक.
नंतर सेगमेंटेशन. फॉर एक्झाम्पल कॉकरोच, अर्थवर्म, त्यांच्या बॉडीवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेगमेंट्स प्रेझेंट दिसणार आहेत. बटरफ्लाईज, त्यांच्या बॉडीवरती सेगमेंट्स प्रेझेंट दिसतात. अशा ॲनिमल्सना बोललं जातं सेगमेंटेड ॲनिमल्स. त्या सेगमेंट्सना मेटामर्स असं नाव आहे. ही जी सिस्टीम आहे 5 किंगडम्स ऑफ क्लासिफिकेशन, इट वॉज गिवन बाय रॉबर्ट विटेकर. म्हणजेच कोण? R.H. विटेकर. लेट अस स्टार्ट विथ ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रेडिशनल म्हणजे जुनी मेथड जी होती क्लासिफिकेशनची ॲनिमल्सची ती. सब किंगडम दिलेले आहेत. 2 सब किंगडम आहेत, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. व्हॉट आर नॉन कॉर्डेट्स? ज्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड नाही प्रेझेंट त्यांना म्हणलं जातं नॉन कॉर्डेट्स. ज्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहेत ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी, म्हणजेच पाठीच्या बॉडीच्या मागच्या साईडला, पाठीकडच्या साईडला ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहेत त्या ॲनिमल्सना म्हणलं जातं कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स विदाउट नोटोकॉर्ड. कॉर्डेट्स दे आर प्रेझेंट विथ नोटोकॉर्ड. सो बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. फॅरेंजियल गिल्सलिट्स पण ह्यांच्याकडे ॲबसेंट दिसतात. नर्व्ह कॉर्ड इफ प्रेझेंट, नर्व्ह कॉर्ड जर ह्यांच्याकडे प्रेझेंट असेल तर तो कसा असतो? सॉलिड असतो, पेअर्ड असतो आणि प्रेझेंट वेंट्रली. सॉलिड म्हणजेच भरीव आहे, पेअर्ड आहेत 2 मध्ये आणि वेंट्रली प्रेझेंट आहे, म्हणजे ह्यांच्या बॉडीच्या पोटाकडच्या साईडला नर्व्ह कॉर्ड प्रेझेंट दिसतो. तेच जर तुम्ही कॉर्डेट्समध्ये बघितलं तर हा नर्व्ह कॉर्ड तुम्हाला पाठीकडच्या बाजूला प्रेझेंट दिसणार आहे, म्हणजेच डॉर्सल साईडला प्रेझेंट दिसणार आहे. चौथा कॅरेक्टरिस्टिक, हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. म्हणजेच आपलं जसं बघितलं आपण कुणाला बिलॉंग करतो? आपण नोटोकॉर्ड्सना बिलॉंग करतो. म्हणजेच कुणाला? कॉर्डेट्सला. आपल्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. सो ह्यांच्याकडे जर बघितलं तुम्ही, ह्यांचा नर्व्ह कॉर्ड कुठं प्रेझेंट आहे? बॉडीच्या वेंट्रल साईडला. आपला नर्व्ह कॉर्ड कुठं प्रेझेंट आहे? बॉडीच्या मागच्या साईडला, पाठीकडच्या साईडला, म्हणजेच डॉर्सल साईडला. आपलं हार्ट कुठं प्रेझेंट आहे? वेंट्रल साईडला. ह्यांचं हार्ट कुठं प्रेझेंट आहे? बॉडीच्या मागच्या साईडला, म्हणजेच डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. नॉन कॉर्डेट्सचे टोटल तुम्हाला 10 फायलम स्टडी करायचे आहेत. ते फायलम्स म्हणजेच कुठले कुठले? प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केलेरमिंथिस, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मल्युस्क, इकॅनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. नेक्स्ट जर तुम्ही बघितलात कॉर्डेट्समध्ये एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. ह्यांच्याकडे फॅरेंजियल गिल्सलिट्स पण प्रेझेंट आहेत. नर्व्ह कॉर्ड ह्यांचा कुठे आहे? डॉर्सल साईडला आहे, बॉडीच्या मागच्या साईडला आहे आणि तो हॉलो आहे, पोकळ आहे. हार्ट इज प्रेझेंट वेअर? ऑन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी, पोटाकडच्या साईडला प्रेझेंट आहे, पुढच्या साईडला प्रेझेंट आहे आपल्यामध्ये हार्ट. फायलम कॉर्डेट, सब फायलम 3 बघायला भेटतात, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. हे पण आपल्याला एकदम डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. इवन आपल्याला वर्टिब्रेटाचे क्लासेस स्टडी करायचे आहेत. क्लास सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल, एव्स, मॅमल्स, हे सगळे क्लासेस आपल्याला स्टडी करायचे आहेत इन डिटेल. चला सुरू करूयात एक एक करून. त्याच्या आधी काही क्वेश्चन्स विचारलेत प्रिव्हियस इयरचे. स्टेट एनी 4 बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. 2 मार्कला क्वेश्चन विचारला गेला होता. सो आयडेंटिफिकेशन करणं सोपं जातं, कन्व्हिनियंट स्टडी, अंडरस्टँड व्हायला आपल्याला ॲनिमल्सचं हॅबिट काय आहे, हॅबिटॅट काय आहे, बेटर अंडरस्टँडिंग ऑफ देअर ग्रुप्स, अंडरस्टँडिंग देअर ॲडॅप्टेशन, अंडरस्टँडिंग इव्होल्युशन कसं झालं, मॅन्सचं ह्युमन इव्होल्युशन कसं पॉसिबल झालं, हे सगळं जर आपल्याला माहिती मिळवायची असेल तर आपल्याला काय स्टडी करावं लागतं? ॲनिमल क्लासिफिकेशन. नाव न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. काय काय चेंज होतं ट्रेडिशनल सिस्टीममध्ये आणि न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये? ट्रेडिशनल आपण आत्ताच बघितली, जो आपण ट्री डायग्राम बघितला त्यातून. आता न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये काय क्रायटेरिया सेट केले होते कशासाठी? क्लासिफिकेशन करण्यासाठी. ते क्रायटेरिया बघा कुठले कुठले आहेत. पहिला क्रायटेरिया आहे त्यातला प्रोटोप्लाझ्मिक क्रायटेरिया और ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. एक्झाम्पल अमिबा, पॅरेमेशियम. नंतर सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवल म्हणजेच काय? ज्यांच्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहेत फक्त त्यांना म्हणलं जातं सेल्युलर लेवल, म्हणजे ज्यांच्यामध्ये टिश्यूज फॉर्म झालेले नाही आहेत, फक्त सेल्स प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल फायलम पोरिफेरा. सेल टिश्यू लेवल, जिथे काय झालेलं आहे? सेल्स जे टुगेदर एकत्र फंक्शन करतात, त्यांनी स्वतःचा ग्रुप फॉर्म केला आहे, बंच फॉर्म केला आहे आणि तो बंच म्हणजेच काय आहे? टिश्यू. सो टिश्यू इज द ग्रुप ऑफ सिमिलर सेल विच परफॉर्म सिमिलर फंक्शन. इथं काय झालेलं आहे? सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला दिसतो.
एक्झाम्पल फायलम निडारिया. टिश्यू ऑर्गन लेवल म्हणजेच काय, ग्रुप ऑफ टिश्यूज परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन एकत्र येऊन काय फॉर्म केलंय त्यांनी, ऑर्गन फॉर्म केलंय. एक्झाम्पल फ्लॅटवर्म्स. लास्ट ऑर्गन सिस्टीम, जे रिलेटेड ऑर्गन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपली डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्ही बघाल स्टमक, इंटेस्टाईन हे कसे आहेत, रिलेटेड ऑर्गन्स आहेत. सो असे रिलेटेड ऑर्गन जे सिमिलर फंक्शन कॅरी आउट करणार आहेत, रेस्पिरेशनचं फंक्शन असेल, रिप्रोडक्शनचं फंक्शन असेल, सर्क्युलेशनचं फंक्शन असेल, एक्सक्रिशनचं फंक्शन असेल. सो असे ऑर्गन्स जे आहेत जे सेम फंक्शन कॅरी आउट करतात ते एकत्र येऊन काय तयार करतात, ऑर्गन सिस्टीम तयार करतात. आणि ही ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कुणामध्ये दिसतो, क्रॅब, फ्रॉग, ह्युमन्स एक्सेट्रा. सो हा झाला पहिला क्रायटेरिया क्लासिफिकेशनचा, जो आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. त्यात आपण बघितलं इधर प्रोटोप्लाझ्मिक असेल, सेल्युलर असेल, सेल टिश्यू असेल, टिश्यू ऑर्गन असेल किंवा ऑर्गन सिस्टीम असेल. दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया. इथे बघा सेल्स, टिश्यूज, टिश्यूपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून काय फॉर्म होतं, ऑर्गन सिस्टीम फॉर्म होते. नेक्स्ट क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजेच काय, तर बॉडीला जर तुम्ही एका प्लेनमध्ये कट केलं आणि बॉडी जर सेम दिसली दोन्ही साईडला, लेफ्ट राईट साईड, पुढची मागची साईड, तर त्याला म्हटलं जातं तो ॲनिमल सिमेट्रिकल आहे. जर तुम्ही कुठल्याही प्लेनमध्ये कट करा, तो ॲनिमल सेम दिसतच नसेल तर तो ॲनिमल असतो असिमेट्रिकल. सो अकॉर्डिंग टू बॉडी सिमेट्री 3 टाईपचे सिमेट्रीज दिसून येतात. एक आहे असिमेट्रिकल, म्हणजेच काय, कुठल्याही प्लेनमध्ये तुम्ही कट करा, त्याला उभं कट करा, असं आडवं कट करा, कुठल्याही प्लेनमध्ये कट करा, ते तुम्हाला पुढच्या मागच्या लेफ्ट राईट साईडमध्ये इक्वली डिवाइड झालेले दिसणार नाही. नो इमॅजिनरी एक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाफ्स. रेडियली सिमेट्रिकल म्हणजेच कुठल्या, इफ एनी इमॅजिनरी कट पासेस थ्रू द सेंट्रल एक्सिस ऑफ एनी प्लेन ऑफ द बॉडी. असा कट द्या, असा कट द्या, काय दिसणार आहे तुम्हाला, पुढची मागची साईड, लेफ्ट राईट साईड सेम दिसणार आहे कुठल्या पण प्लेनमध्ये कट केल्यावरती. तर अशा ॲनिमल्सला म्हटलं जातं रेडियली सिमेट्रिकल. तिसरा टाईप आहे बायलॅटरली सिमेट्रिकल. बाय म्हणजेच काय, 2 साईड फक्त, ज्यांना एका प्लेनमध्ये कट केल्यावर ज्यांची फक्त लेफ्ट आणि राईट साईड सेम दिसते त्यांना म्हटलं जातं बायलॅटरली सिमेट्रिकल. देअर इज ओनली वन सच इमॅजिनरी एक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हाफ्स. नेक्स्ट जर्म लेअर. पहिलं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, दुसरं बॉडी सिमेट्री, तिसरं जर्म लेअर. जे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आयदर तो ॲनिमल डिप्लोब्लास्टिक असेल किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असेल. 2 जर्म लेअर असतील तर डिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेअर असतील तर ट्रिप्लोब्लास्टिक. ॲनिमल विथ 2 एम्ब्रियोनिक लेअर, आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म, इज कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक. एक्झाम्पल निडारियन्स. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजेच कोण, तर ॲनिमल्स विथ 3 जर्म लेअर्स, बाहेरची एक्टोडर्म, मधली मेझोडर्म, आतली एंडोडर्म, हे तिन्ही लेअर्स प्रेझेंट असतील तर तो ॲनिमल कसा झाला, तर तो ॲनिमल झाला डिप्लोब्लास्टिक. प्लॅटीहेल्मिंथिसपासून कॉर्डेट्सपर्यंत सगळे कसे आहेत, सगळे आहेत ट्रिप्लोब्लास्टिक. इथं तुम्ही बघाल डायग्राममध्ये पण 3 जर्म लेअर्स दिलेले आहेत. ह्यांच्यामध्ये मधली लेअर जी आहे ती कशी आहे, मेसोग्लिया, जी प्रॉपर डिफरन्शिएट झालेली नाही आहे, ह्यांना म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. ज्यांच्यामध्ये मेझोडर्म प्रॉपर डिफरन्शिएट झालेली आहे त्यांना म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक. नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशनचा तो असा बॉडी कॅव्हिटी. व्हॉट इज बॉडी कॅव्हिटी, द सीलोम विच इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज द बॉडी कॅव्हिटी. सो बॉडी कॅव्हिटी बिटवीन बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज सीलोम. बॉडी कॅव्हिटीचं नाव काय आहे, सीलोम. स्पेस आहे ती प्रेझेंट, जी कुठं प्रेझेंट आहे, बिटवीन द बॉडी वॉल आणि इंटरनल ऑर्गन्समध्ये ती प्रेझेंट आहे, तिलाच आपण काय म्हणतो, सीलोम. मग ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सिलोमेट्स. ज्यांच्याकडे नाही आहेत ते असिलोमेट्स. बघा फर्स्ट, असिलोमेट्स म्हणजे ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी नाही. सो बॉडी कॅव्हिटी और सीलोम इज ॲबसेंट. कुणाकुणाकडे ॲबसेंट आहे, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस या फायलमकडे सीलोम ॲबसेंट आहे, बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट आहे. दुसरा आहे सिलोसिलोमेट्स. सुडोसिलोमेट्स म्हणजेच काय, ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे फॉल्सवाली, खरी नाही, फॉल्स बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, म्हणजे स्कॅटर्ड पाउचेसमध्ये प्रेझेंट आहेत. बघा पहिला आपण बघितलं सिलोमेट, ज्यांच्यामध्ये तुम्हाला बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट दिसत नाही. दुसरे सिडोसिलोमेट, ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी कशी प्रेझेंट दिसते,
सुडो बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट दिसते, फॉल्स बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट दिसते, पाउचेसमध्ये स्कॅटर्ड पाउचेसमध्ये प्रेझेंट दिसते, ती अखंड लेअर प्रेझेंट दिसत नाही. कशाच्या मध्ये प्रेझेंट आहे? बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म. बॉडी कॅव्हिटी कुठल्या लेअरनी बनलेली आहे? मेझोडर्मनी. आणि मेझोडर्म कुठं प्रेझेंट असते? एक्टोडर्म एंडोडर्मच्या मध्ये. कुठल्या ॲनिमल्सकडे सुडोसिलोमेट्स दिसतात? फायलम अस्केलहेल्मिंथेस. तिसरा आहे यूसिलोमेट्स, म्हणजे ज्यांच्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. इथं तुम्ही बघाल ह्यांच्याकडे काय दिसून येत आहे? मेझोडर्ममध्ये सिलोम प्रेझेंट दिसतंय, म्हणजेच ट्रू बॉडी कॅव्हिटी ह्यांच्याकडे प्रेझेंट दिसते. एक्झाम्पल फायलम ॲनेलिडा अँड ऑल फायलम्स आफ्टर ॲनेलिडा कसे आहेत? यूसिलोमेट्स, म्हणजे त्यांच्याकडे काय प्रेझेंट आहे? ट्रू बॉडी कॅव्हिटी, ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. नेक्स्ट क्रायटेरिया बॉडी सेगमेंटेशन. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ज्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट दिसतात? सेगमेंट्स प्रेझेंट दिसतात, अशांना आपण काय म्हणतो? सेगमेंटेड ॲनिमल्स. या सेगमेंट्सना म्हणलं जातं मेटामर्स. So body segmentation is division of animal body into small and similar units known as segments. Example काय आहेत? earthworm. आले लक्षात इथपर्यंत सगळ्यांना? Now we will check your answers. Starfish has which type of symmetry? स्टारफिशला कुठल्याही प्लेन मध्ये कट करा, ते कसे दिसणार आहे तुम्हाला? सेमच दिसणार आहेत. म्हणजेच कुठली सिमेट्री झाली त्यांची? रेडियल सिमेट्री. स्टेट वेदर ट्रू और फॉल्स. Pharyngeal gill slits are present in non-chordates. Non-chordates मध्ये pharyngeal gill slits present असतात? No, ते absent असतात. ते chordates मध्ये present आहेत. So it is false. In non-chordates, dash if present is on the ventral side. पोटाकडच्या साईडला काय प्रेझेंट आहे non-chordates मध्ये? हार्ट प्रेझेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज इन नॉन कॉर्डेट्स डॅश इफ प्रेझेंट इज ऑन द वेंट्रल साइड. मग अशीच आपण डिफरन्स बघितला की नॉन कॉर्डेट्समध्ये जो नर्व कॉर्ड आहे तो कुठं प्रेझेंट आहे? वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे बॉडीच्या, आणि आपल्यामध्ये म्हणजेच कॉर्डेट्समध्ये जो नर्व कॉर्ड आहे तो बॉडीच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. सो द आन्सर इज नर्व कॉर्ड. लास्ट क्वेश्चन इज स्टेट वेदर ट्रू और फॉल्स. Body cavity is present in the case of animal from phylum Platyhelminthes. No, it is not present from Platyhelminthes. Example, it is false. Next, previously explained board question. Identify and explain the above different types of symmetries shown. पहिला दिलेले फिगर्स तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला सिमेट्री ओळखायची. सांगा पाहू, ए ची कुठली सिमेट्री आहे, बी ची कुठली आणि सी ची कुठली आहे? ए मध्ये तुम्ही जर सेंटर मधून कट कराल तर तुम्हाला दोन इक्वल पार्ट्स दिसणार नाहीये. सो ए काय आहे? असिमेट्रिकल. एक्झाम्पल अमीबा. बी काय आहे? रेडियली सिमेट्रिकल. सेंटर मध्ये कट करा, काय दिसणार आहे तुम्हाला? पुढून कट करा, मागून कट करा, कुठल्याही प्लेन मध्ये कट केलं तरी तुम्हाला इक्वल पार्ट्स दिसणारच आहे. सो तो कसा झाला? रेडियली सिमेट्रिकल. गोट कशी आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. सेंटरला डिवाइड केलं की काय दिसून येणार तुम्हाला? लेफ्ट साइड आणि राईट साइड जी आहे ती सेम दिसून येणार. सो ती कशी झाली? बायलॅटरली सिमेट्रिकल. एक्झाम्पल कोण आहे त्यांच्या? ह्युमन्स. ओके, लेट अस स्टार्ट विथ किंगडम ॲनिमालिया. वन बाय वन आपल्याला सगळे फायलम जे आहेत ते स्टडी करायचे आहेत. सो पहिला फायलम जो आहे तो आहे फायलम पोरीफेरा. नावावरून जर तुम्ही ब्रेक केलात तो वर्ड तर तुम्हाला असं लक्षात येईल की पोरी, पोर म्हणजेच काय? पोर्स. स्मॉल स्मॉल पोर्स बॉडीवरती ह्यांच्या प्रेझेंट आहेत. जर इथं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ह्यांच्या बॉडीवरती तुम्हाला काय दिसणार आहेत? छोटे 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 पोर्स प्रेझेंट दिसणार आहेत, आणि म्हणून ह्यांना काय म्हणलं जातं? पोरीफेरा. न्यूमरस पोर्स ऑन द बॉडी. त्याला पोर्सनाच दुसरं टर्म एक आहे, तो म्हणजे ऑस्टिया. त्या पोर्सनाच काय म्हणलं जातं? ऑस्टिया. आणि त्यांचं जे कॉमन ओपनिंग आहे हे वालं, त्याला म्हणलं जातं ऑस्क्युलम. काय म्हणायचं त्याला? ऑस्क्युलम. हे पोरीफेरा कसे आहेत? एक्वॅटिक आहेत, पाण्यात राहतात ते. ह्यांची बॉडी कशाने बनलेली आहे? इट इज मेड अप ऑफ स्पिक्युल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. स्पेशल टाईप ऑफ सेल्स यांच्याकडे प्रेझेंट आहेत, ज्यांचं नाव आहे कॉलर सेल्स, जे काय काम करतात? जे वॉटर ट्रान्सपोर्टेशन वगैरेचं काम करतात. ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजेच तुम्ही ह्यांना कट केलं कुठल्या पण सेगमेंटमध्ये, असं कट केलं, इथून कट केलं, कसंही कट केलं तरी त्यांचा वरचा जो कट झालेला पार्ट आहे तो परत काय होऊ शकतो? तयार होऊ शकतो नव्याने. त्यालाच म्हटलं जातं रिजनरेशन.
हे लोकोमोशन करत नाहीत. जन्मल्यापासून तयार झाल्यापासून हे एका जागेवर असतात, ते मरेपर्यंत त्या जागेवरच राहतात. सो ह्यांच्यामध्ये लोकोमोशन दिसून येत नाही. ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते बडिंगनी होतं. बडिंग म्हणजेच काय, बॉडीवरती एक आउटग्रोथ तयार होते. ती आउटग्रोथ मोठी होत जाते. एकदा पर्टिक्युलर साईजला पोचली की ती पॅरेंट पार्टपासून डिटॅच होते आणि नवीन ॲनिमल म्हणून ग्रो करायला सुरुवात होते. सो ह्याला आपण काय म्हणतो, बडिंग. एक्झाम्पल सायकॉन, युस्पॉन्जिया, हायलोनेमा, युप्लेक्टेला, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, फायलम पॉरिफेराचे. बॉडी ऑर्गनायझेशन ह्यांचं कसं आहे बघूयात. सेल्युलर आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये फक्त सेल्स फॉर्म झालेले, त्यांच्यामध्ये टिश्यूज प्रेझेंट नाहीत. बॉडी सिमेट्री, दे आर असिमेट्रिकल. कुठल्याही प्लेनमध्ये कट करा ते इक्वल दिसणार नाही आहेत तुम्हाला. बॉडी कॅव्हिटी असिलोमेट, म्हणजेच ह्यांच्याकडे सिलोम ॲबसेंट आहे. जर्म लेअर डिप्लोब्लास्टिक, 2 जर्म लेअर्सनी बनलेले आहेत. कुठले कुठले जर्म लेअर्स, एक्टोडम आणि एंटोडम. ह्यांच्यामध्ये मेझोडम प्रॉपर डिफरेन्शिएट झालेली नाही आहे. नेक्स्ट जो फायलम आहे तो आहे फायलम निडारिया. आता निडारियाचे तुम्हाला 2 फॉर्म्स बघायला भेटणार आहेत. एक फॉर्म आहे त्याचा पल्प फॉर्म, दुसरा फॉर्म आहे त्याचा मेड्युसा फॉर्म. जो मेड्युसा फॉर्म आहे तो तुम्हाला दिसणार आहे अम्ब्रेला शेपचा. कसा दिसणार आहे मेड्युसा फॉर्म, अम्ब्रेला शेपचा. जो पल्प फॉर्म आहे तो दिसणार आहे तुम्हाला सिलेंड्रिकल. सो यांचे शेप्स कसे आहेत, जो पल्प आहे तो सिलेंड्रिकल आहे आणि जो मेड्युसा फॉर्म आहे तो कसा दिसून येतो तुम्हाला, अम्ब्रेला शेपचा दिसून येतो. अम्ब्रेला लाईक. कुठला फॉर्म आहे हा, मेड्युसा. हे पण कसे आहेत, हे पण आहेत एक्वॅटिक. ह्यांच्यावरती टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत. हे काय आहेत, टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत. हे टेंटॅकल्स कशासाठी आहेत, तर हे टेंटॅकल्स प्रेला कॅप्चर करण्यासाठी आहेत. त्यांचं जे खाणं आहे त्याला कॅप्चर करण्यासाठी आहेत. आणि ह्या टेंटॅकल्सकडे स्पेशलाइज सेल्स प्रेझेंट आहेत, ज्यांना म्हटलं जातं नायडोब्लास्ट. हे नायडोब्लास्ट काय करतात, हे नायडोब्लास्ट टॉक्झिन इंजेक्ट करतात त्या प्रेच्या बॉडीमध्ये. म्हणजे त्या प्रेला, त्यांच्या फूडला जे आहे, जो दुसऱ्या ॲनिमल आहेत हे खाणार आहेत, त्यांना ते काय करतात, पॅरलाइज करतात तर टॉक्झिन इंजेक्ट करून, जेणेकरून त्यांना कॅच करायला इझी जाणार आहे. एक्झाम्पल हायड्रा, ॲडॅम्शिया, फॅसियाला, ऑरेलिया, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, निडारियाचे. बॉडी ऑर्गनायझेशन ह्यांचं कसं आहे, सेल टिश्यूज फॉर्म झालेले आहेत. बॉडी सिमेट्री रेडियली सिमेट्रिकल, म्हणजेच कुठल्याही प्लेनमध्ये कट करा इक्वलच दिसणार आहेत. बॉडी कॅव्हिटी असिलोमेट, ट्रू बॉडी कॅव्हिटी ह्यांच्याकडे प्रेझेंट नाही आहे. जर्म लेअर डिप्लोब्लास्टिक, एंडोडम आणि एक्टोडम 2च लेअर्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट फायलम प्लॅटी हेल्मिंथिस. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिन्स म्हणजे वर्म. सो फायलम प्लॅटी हेल्मिंथिस म्हणजेच कोणतर फ्लॅट वर्म्स. बॉडी ह्यांची कशी आहे, सिलेंड्रिकल फ्लॅट लाईक आहे, लीफ सारखी. हे पण कसे आहेत, एक्वॅटिकच आहेत, पाण्यातच सापडतात. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर तुम्ही बघितले तर ते सेम बॉडीमध्ये प्रेझेंट दिसणार आहेत. आणि अशा ॲनिमल्सना हर्मॅफ्रोडाईट असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म. आता यांची बॉडी कशी आहे बघा, टिश्यू ऑर्गन्स फॉर्म झालेले आहेत. ऑर्गन दिसतात त्यांच्यामध्ये फॉर्म झालेले. सिमेट्री बायलॅटरली सिमेट्रिकल, लेफ्ट आणि राईट साईड फक्त इक्वल दिसणारे, एका प्लेनमध्येच ते डिवाइड होतात. बॉडी कॅव्हिटी असिलोमेट, सिलोम ॲबसेंट. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेअर्स यांच्यामध्ये प्रेझेंट दिसतात प्लॅटिहेल्मिंथिस पासून. एक्टोडम, एंडोडम आणि मेझोडम. नेक्स्ट फायलम आहे एस्केल हेल्मिंथिस. एस्केल म्हणजेच काय, राऊंड वर्म्स. सो दीज आर बॉडी इज लॉंग थ्रेड लाईक नॉन सेगमेंटेड विच इज कवर्ड विथ क्युटिकल. आणि ह्यांची बॉडी जर तुम्ही बघितली तर ती कशी दिसणार आहे, राऊंड दिसणार आहे. सो एस्केल हेल्मिंथिसला राऊंड वर्म पण असं म्हटलं जातं. हे टेरेस्ट्रियल पण असतील आणि हे ॲक्वॅटिक पण असतील, दोन्हीकडे सापडतात, लँडवरती पण आणि पाण्यात पण. युनिसेक्शुअल ॲनिमल्स आहेत. युनिसेक्शुअल म्हणजेच काय, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स जे आहेत ते वेगवेगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल ह्यांची जी बॉडी आहे लॉंगवाली ती असते फिमेल आणि ही जी असते ती आहे मेल एस्कॅरिस. फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट, म्हणजे ते एकटे स्वतः जगतील किंवा ते पॅरासिटिझम करतील दुसऱ्या कुठल्या तरी ॲनिमलच्या बॉडीवरती. एक्झाम्पल एस्कॅरियासिस, फिलॅरियल वर्म्स, लिओलिया, हे एस्कॅरिस वगैरे काय आहेत सगळे एक्झाम्पल ऑफ एस्केल हेल्मिंथिस. इथं दिलेला डायग्राम कशाचा आहे, एस्कॅरिसचा आहे. ही जी दिसते लॉंगवाली ती आहे फिमेल एस्कॅरिस आणि हे जे आहे ते आहे मेल एस्कॅरिस. ह्यांची जर बॉडी ऑर्गनायझेशन तुम्ही बघाल तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ऑर्गन सिस्टीम तयार झालेली दिसते. सिमेट्री ह्यांची बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. 2 हाफ्समध्ये, एका हाफमध्ये त्यांना कट केलं की 2 सिमिलर हाफ्स तुम्हाला दिसतात, लेफ्ट राईट साईड.
बॉडी कॅव्हिटी सिडोसिलोमेट्स म्हणजेच काय फॉल्स बॉडी कॅव्हिटी यांच्याकडे प्रेझेंट आहे. आणि जर्म लेयर्स किती आहेत 3 ट्रिप्लोब्लास्टिक. बिकॉज प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढचे सगळे कसे दाखवतात ट्रिप्लोब्लास्टिक 3 जर्म लेयर्स प्रेझेंट दाखवतात. नेक्स्ट फायलम बघितलं तर तो आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजेच काय रिंग्स. ॲनिलिडा म्हणजेच काय ज्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट आहेत रिंग्स प्रेझेंट आहेत, छोटे छोटे ॲन्युलस प्रेझेंट आहेत. बॉडी इज लॉंग सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. सेगमेंट प्रेझेंट आहे त्यांच्या बॉडीवरती. दे आर टेरेस्ट्रियल ऑर एक्वॅटिक. पाण्यात पण राहतात, जमिनीवरती पण राहतात. मोस्टली दे आर फ्री लिव्हिंग. स्वतः फूड शोधून एकटे एकटे राहणार आहेत. बट काही वेळेस ते एक्टोपॅरासाइटिक असतील. म्हणजेच काय होस्टवरती दुसऱ्या ॲनिमलवरती पॅरासिटिझम करणारे असतील. दुसऱ्या ॲनिमलपासून ब्लड सक करून फूड सक करून ते स्वतः त्यांचं पोट भरवणारे असतील. सेटी और पॅरापोडिया और सकर्स आर प्रेझेंट फॉर लोकोमोशन. हे जे आहेत ना त्यांचे हे काय आहेत त्यांचे पॅरापोडिया. कशासाठी वापरले जातात हे लोकोमोशनसाठी, मूव्हमेंट करण्यासाठी. पाण्यात असतील तर स्विमिंग करण्यासाठी वापरले जातात. दे आर आयदर हर्मॅफ्रोडाईट और युनिसेक्शुअल. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे आपण जे मगाशी बघितलं की ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स एका बॉडीमध्येच प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाईट. युनिसेक्शुअल जिथं मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील त्यांना आपण म्हणतो युनिसेक्शुअल. सो हे आयदर हर्मॅफ्रोडाईट असतील, मेल आणि फिमेल एकत्र सेक्स ऑर्गन असणारे, किंवा ते युनिसेक्शुअल असतील. हर्मॅफ्रोडाईट म्हणजेच बायसेक्शुअल म्हणतात. एक्झाम्पल अर्थवर्म, लीच, नेरिस हे कशाला बिलॉंग करतात फायलम ॲनिलिडाला. बॉडी ऑर्गनायझेशन जर तुम्ही बघितलं त्यांचं तर ह्यांच्यामध्ये पण ऑर्गन सिस्टीम लेवल आहे. ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे. बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत. बॉडी कॅव्हिटी ह्यांच्याकडे ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. कसं आहे ह्यांच्याकडे खरं सिलोम प्रेझेंट आहे. आणि जर्म लेयर्स इथून पुढे कसे असणार आहेत सगळे प्लॅटीहेल्मिंथिस पासूनच ट्रिप्लोब्लास्टिक. नेक्स्ट फायलम अर्थ्रोपोडा. फायलम अर्थ्रोपोडा हा आहे लार्जेस्ट फायलम. सगळ्यात जास्त ॲनिमल्स जर कुठल्या फायलममध्ये सापडत असतील तर ते आहेत फायलम अर्थ्रोपोडामध्ये. पहिला तर दे हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. अर्थ्रॉस म्हणजेच काय जॉईंटेड. पोडिया म्हणजेच काय अपेंडेजेस. सो नावातच आहे अर्थ्रोपोडा म्हणजेच हॅव्हिंग जॉईंटेड अपेंडेजेस. फाउंड इन ऑल हॅबिटॅट. फॉर एक्झाम्पल कॉकरोच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळीकडे दिसतात, सगळीकडे. सो दे आर ओमनी प्रेझेंट. त्यांच्या बॉडीवरचं जे स्केलेटन आहे हे वालं ते बनलेलं आहे कायटिननी. सो ते म्हटलं जातं कायटेनियस एक्झोस्केलेटन. दे आर युनिसेक्शुअल ॲनिमल. म्हणजेच कसे ह्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स वेगवेगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओन, बटरफ्लाय, हनीबी, कॉकरोच हे सगळे कशाला बिलॉंग करतात फायलम अर्थ्रोपोडाला. बॉडी ऑर्गनायझेशन यांची कशी आहे ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. बॉडी सिमेट्री ह्यांची पण बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे. लेफ्ट राईट साईडमध्ये इक्वल डिवाइड होतात. ट्रू सिलोम यांच्याकडे प्रेझेंट आहेत. आणि जर्म लेअर दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. 3 जर्म लेयर्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट फायलम आहे मल्युस्का. जसं अर्थ्रोपोडा हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे, फर्स्ट फायलम लार्जेस्टवाला. सेकंड लार्जेस्ट फायलम आहे मल्युस्का. मल्युस्क म्हणजेच काय सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. यांची बॉडी कशी आहे सॉफ्ट आहे. सो द बॉडी इज सॉफ्ट अँड स्लिमी. ॲक्वॅटिक असतील किंवा टेरेस्ट्रियल असतील दोन्हीकडे, पाण्यात पण सापडतात जमिनीवरती पण असतात ते. बॉडी डिवाइड झालेली त्यांची 3 पार्ट्समध्ये. एक आहे हेड म्हणजेच त्यांचा हा रिजन, दुसरा आहे फूट खालचा रिजन, आणि तिसरा आहे विसरल मास म्हणजे त्यांचा हा वाला जो रिजन आहे हम्प वगैरे तो रिजन. विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल दॅट सिक्रेट हार्ड कॅल्शरियस शेल. हे जे हार्ड कॅल्शरियस शेल आहे ना ते सिक्रेट कुणी केलेलं आहे मॅन्टल लेअरने. दिस शेल इज प्रेझेंट आयदर एक्सटर्नली और इंटरनली और इवन ॲबसेंट इन सम ॲनिमल. हे शेल तुम्हाला सगळ्याच मॉल्युस्कमध्ये प्रेझेंट दिसत नाही. काहींमध्ये ते प्रेझेंट असेल, काहींमध्ये ते ॲबसेंट असेल. हे युजली युनिसेक्शुअल असतात. म्हणजेच काय तर मेल फिमेल सेक्स ऑर्गन वेगवेगळ्या बॉडीजमध्ये प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल बायवॉल्व, स्नेल, ऑक्टोपस हे सगळे कशाला बिलॉंग करतात मॉल्युस्कला. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बायलॅटरली सिमेट्रिकल. युसिलोमेट्स म्हणजे 2 बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहेत. आणि दे आर ट्रिप्लोब्लास्टिक हॅव्हिंग 3 जर्म लेयर्स. हे काय झाले त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट जो आपला फायलम आहे तो आहे इकायनोडर्माटा. इकायनस म्हणजेच काय ज्यांच्या बॉडीवरती स्पाइन्स प्रेझेंट आहेत अशांना आपण म्हणतो इकायनोडर्माटा. जर स्टारफिश बघितलं तर त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला छोटे 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 स्पाइन्स प्रेझेंट दिसणार आहेत. हे जे बॉडीवरती त्यांचे काय छोटे 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 स्पाइन्स प्रेझेंट आहेत.
बॉडी इज कंपोज्ड ऑफ कॅल्शियस स्पाइन्स. दे आर एक्सक्लुझिव्हली फाउंड इन ओशन्स. पाण्यात सापडतात, ओशनमध्ये सापडतात. ट्यूब फिट इज यूज फॉर लोकोमोशन अँड कॅप्चरिंग द प्रे. हावेवर सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे जे जन्मल्यापासून मरेपर्यंत एका जागेवरतीच राहतात. देअर स्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्शियस स्पाइन. जे वरतीच आपण बघितलं तो पण की कशाने बनलेले आहेत त्यांचे स्केलेटन, कॅल्शियस स्पाइन्सने. अँड प्लेट्स कॉल्ड ॲज ऑसिकल्स. दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. व्हॉट इज रिजनरेशन? एक पॉईंट आपण बघितलेला पोरिफेरामध्ये की बॉडी कुठल्याही साईडून कट करा तरी पण तो पार्ट जो आहे त्यांचा तो रिजनरेट होतो, परत तयार होतो. त्या प्रॉपर्टीला म्हणलं जातं रिजनरेशन. मोस्टली हे जे आहेत ते युनिसेक्शुअल आहेत. म्हणजेच काय, मेल आणि फिमेल वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये प्रेझेंट आहेत. सेक्स ऑर्गन्स जे आहेत ते स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? ऑफ इकायनोडर्मॅटा. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडी कॅव्हिटी यांच्याकडे बॉडी सिमेट्री यांची बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत. म्हणजेच कुठल्याही प्लेनमध्ये कट करा ते कसे दिसणार आहेत तुम्हाला? सेमच दिसणार आहेत. बॉडी कॅव्हिटी युसिलोम, ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. जर्म लेअर दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. 3 जर्म लेअर्स प्रेझेंट आहेत, एक्टोडर्म, एंडोडर्म, मेझोडर्म. नेक्स्ट लास्ट जर फायलम आपण बघितला नॉन कॉर्डेट्समधला तर तो आहे हेमिकॉर्डेटा. हेमी म्हणजेच काय? सेमी, हाफ कॉर्डेट. ह्यांना आधी फायलम कॉर्डेटामध्ये कन्सिडर केलं जात होतं कारण की त्यांच्याकडे नोटोकॉड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट होतं. पण नंतर असं लक्षात आलं की ह्यांच्याकडे नोटोकॉड प्रेझेंट नाही, नोटोकॉड सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. म्हणून त्यांना एक सेपरेट फायलम देण्यात आलं नॉन कॉर्डेट्समध्ये ज्याचं नाव आहे हेमिकॉर्डेटा. बॉडी इज डिवायडेड इंटू प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक. प्रोबॉसिस, कोलार आणि हे जो खालचा पार्ट आहे तो काय दिसून येतो? ह्यांचा ट्रंक. ह्यांचा जो मराईन ॲनिमल्स आहेत दे आर लिव्हिंग इन बुरोज. कुठे राहतात ते? खड्ड्यांमध्ये राहतात, बुरोजमध्ये राहतात. नोटोकॉड इज ओनली प्रेझेंट इन द प्रोबॉसिस रिजन. त्यांचा जो नोटोकॉड आहे, नोटोकॉड म्हणजेच काय? नोटोकॉड सारखा स्ट्रक्चर जो आहे तो कुठं प्रेझेंट दिसतो? प्रोबॉसिस रिजनमध्ये फक्त प्रेझेंट दिसतो. ह्यांच्याकडे फॅरेंजियल गिल्स पण प्रेझेंट दिसतात. आपण जे बोललो की नॉन कॉर्डेट्समध्ये फॅरेंजियल गिल्स प्रेझेंट दिसत नाहीत पण ह्यांच्याकडे ते प्रेझेंट दिसतात. एक्सेप्शन युनिसेक्शुअल असतील किंवा हर्मॅफ्रोडाइट असतील म्हणजेच बायसेक्शुअल. एक्झाम्पल बोलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस हे कशाला बिलॉंग करतात? फायलम हेमिकॉर्डेटाला. सो दिस फायलम इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. जर ह्यांचं कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर ह्यांच्याकडे आहे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. म्हणजेच कसे? लेफ्ट राईट साईड त्यांची इक्वल दिसते. बॉडी कॅव्हिटी ह्यांची कशी आहे? ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. आणि जर्म लेअर कशी आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक. तिन्ही पण जर्म लेअर्स प्रेझेंट आहेत. आपले नॉन कॉर्डेट्सचे सगळे फायलम्स बघून झालेले आहेत 10चे 10. आता आपण जाणार आहोत टूवर्ड्स कॉर्डेटा. सो जर तुम्ही बघितलं फायलम कॉर्डेटा तर ह्याच्यामध्ये काही काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत की ह्यांच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट दिसतो, ह्यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट दिसतात. हे नोटोकॉड, फॅरेंजियल गिल स्लिट्स ॲटलिस्ट त्यांच्या लाईफ स्पॅनच्या काही फेजेसमध्ये काही वेळापुरते तरी प्रेझेंट दिसणार आहेतच. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड पण ह्यांच्याकडे प्रेझेंट आहे, जो कुठल्या साईडला प्रेझेंट आहे? बॉडीच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. ह्यांच्याकडे हार्ट प्रेझेंट आहे, मस्क्युलर हार्ट, जे बॉडीच्या वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, पुढच्या साईडला प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल बघितलं तुम्ही ह्युमन, पिकॉक, लिझार्ड, डॉग्स, कॅट्स हे सगळे कशाला बिलॉंग करतात? फायलम कॉर्डेटाला. कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितली यांच्यामध्ये तर आपण इमॅजिन करायचं आपल्यामध्ये काय दिसून येतं? ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिसून येतं. बॉडी सिमेट्री जर बघितली तर कशी आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. म्हणजेच बॉडी कॅन बी डिव्हिजिबल इंटू ओनली लेफ्ट आणि राईट इक्वल साईड्स. बॉडी कॅव्हिटी वी हॅव युसिलोमेट्स. म्हणजेच काय? ट्रू बॉडी कॅव्हिटी आपल्याकडे प्रेझेंट आहे. जर्म लेअर्स तिन्ही पण असणार आहेत, दॅट इज ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजेच काय? एक्टोडर्म, एंडोडर्म, मेझोडर्म तिन्ही पण लेअर्स आपल्याकडे प्रेझेंट आहेतच. नाव लेट अस स्टार्ट विथ फायलम कॉर्डेट्स. 3 सब फायलम्स आहेत. एक आहे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा जो सब फायलम आहे तो आहे सब फायलम व्हर्टिब्रेटा. एकदा का हे 3 सब फायलम्स आपले बघून झाले कॅरेक्टरिस्टिक्स की आपण सुरू करणार आहोत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह क्लासेसना. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅरेक्टरिस्टिक बघूयात युरोकॉर्डेटा ह्या सब फायलमचं. हे कसे आहेत? मराईन ॲनिमल्स आहेत. बॉडी कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट्स ऑर ट्युनिक, म्हणून ह्यांना ट्युनिकॅटा असं पण म्हणलं जातं. युरोकॉर्डेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? ट्युनिकॅटा, कारण की बॉडी कवर्ड आहे विथ द हेल्प ऑफ व्हॉट? टेस्ट्स ऑर ट्युनिक. लार्वी कशी आहे यांची? फ्री स्विमिंग. लार्वी म्हणजेच काय? मेटामॉर्फोसिस व्हायच्या आधीची स्टेज, लार्वल स्टेज ही कशी आहे? फ्री स्विमिंग.
आणि ह्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो फक्त कुठं प्रेझेंट दिसतो, लार्वीच्या टेल रिजनमध्ये प्रेझेंट दिसतो. ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड अडल्टमध्ये दिसत नाही, लार्वीमध्ये दिसतो फक्त, आणि लार्वीच्या पण अख्ख्या बॉडीमध्ये प्रेझेंट दिसत नाही, लार्वीच्या फक्त टेल रिजनमध्ये दिसतो. युरोकॉर्डेट्स हे हर्मॅफ्रोडाईट आहेत, म्हणजेच ह्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स वेगवेगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत का, तर नाही. दे आर प्रेझेंट इन द सेम बॉडी, म्हणजेच ते कसे आहेत, बायसेक्शुअल आहेत, दॅट इज हर्मॅफ्रोडाईट. एक्झाम्पल हर्डमॅनिया, डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा हे सगळे कशाला बिलॉंग करतात, टू फायलम सब फायलम युरोकॉर्डेटा. नेक्स्ट सब फायलम कुठला बोललो आपण, सिफॅलोकॉर्डेटा. इकडे ॲनिमल दाखवले तुम्हाला एम्फिओक्सस. हे कसे आहेत, फिश लाईक मराईन ॲनिमल्स आहेत. ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहेत, तो थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी प्रेझेंट आहे आणि थ्रू आउट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे तुम्हाला लार्वलमध्ये पण दिसणार, अडल्ट स्टेटमध्ये पण नोटोकॉर्ड प्रेझेंट दिसणार, आणि तो फक्त टेल रिजनमध्ये आहे का आधीसारखा, नाही, तो अख्ख्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, फ्रॉम हेड टू टेल. So notochord is present throughout the length of body and throughout the life of the organism. Large pharynx present आहे with gill slits. Next, animals हे कसे आहेत, युनिसेक्शुअल, म्हणजेच कसे, त्यांच्याकडे मेल फिमेल ऑर्गन एका बॉडीमध्ये नाही आहेत, मेल फिमेल सेक्स ऑर्गन वेगवेगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल एम्फिओक्सस. नेक्स्ट जो आपण सबफायलम बघतोय तो आहे वर्टिब्रेटा, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे क्रॅनिएटा. ह्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, तर ह्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो रिप्लेस झालेला आहे बाय द वर्टिब्रल कॉलम. ह्यांचं जे हेड आहे ते वेल डेव्हलप्ड आहे. ब्रेन कसं जे प्रोटेक्टेड इन द क्रॅनियम, क्रॅनियम म्हणजेच काय, ब्रेन बॉक्स. ह्यांचं ब्रेन जे आहे ते ब्रेन बॉक्समध्ये प्रोटेक्टेड आहे. एंडोस्केलेटन हे कार्टिलेजिनियस असेल किंवा बोनी असेल. काही क्लासेसमध्ये तुम्हाला कार्टिलेजिनियस एंडोस्केलेटन दिसेल, काही क्लासेसमध्ये बोनी एंडोस्केलेटन दिसेल. शार्क, रोहू, फ्रॉग, लिझार्ड हे सगळे कशाला बिलॉंग करतात, सब फायलम वर्टिब्रेटाला. आता आपल्याला बघायचे सब फायलम वर्टिब्रेटाचे क्लासेस. पहिला क्लास आहे ह्यांचा क्लास सायक्लोस्टोमॅटा. सो ॲनिमल्स पजेस अ जॉलेस माउथ प्रोव्हाइडेड विथ सकर. ह्यांच्याकडे जॉ नाही दिसणार आहे तुम्हाला, दात वगैरे काही नाही दिसणार आहे ह्यांच्याकडे सकर प्रेझेंट आहेत. आणि युजली सकर कुणाकडे प्रेझेंट असतात, जे पॅरासायटिक फॉर्म आहेत, जे दुसऱ्याच्या बॉडीमधून ब्लड सक करून घेणार आहे, न्यूट्रिशन सक करून घेणार आहेत, अशांकडे काय प्रेझेंट असतात, सकर्स प्रेझेंट असतात. स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट स्केल्स. ह्यांच्या बॉडीवरती कुठलेही स्केल्स प्रेझेंट दिसणार नाही आहे, बॉडी कशी आहे ह्यांची, सॉफ्ट एकदम. कार्टिलेजिनियस एंडोस्केलेटन, म्हणजे ह्यांचं जे एंडोस्केलेटन आहे ते कशाने बनलेलं आहे, कार्टिलेजनी. जे मग अशी आपण बघितलं की एंडोस्केलेटन आयदर कार्टिलेजनी बनलेलं असेल किंवा बोन्सनी, तर ह्यांचं कशाने बनलेलं आहे, कार्टिलेजनी. पेअर्ड अपेंडेजेस आर ॲब्सेंट. ह्यांच्याकडे पेअर अपेंडेजेस तुम्हाला दिसणार नाही आहेत. इथे एक अपेंडेज दिसतं, इथे एक अपेंडेज दिसते, त्याच्याच दोन्ही साईडला प्रेझेंट दिसत आहेत का, नाही, म्हणजेच पेअर अपेंडेजेस ॲब्सेंट आहेत. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट, म्हणजेच कसे आहे, तर ते बॉडीच्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेर राहून ब्लड सक करून घेणार आहेत. तेच जर बॉडीच्या आतमध्ये जात असते तर त्यांना आपण काय म्हणलो असतो, एंडोपॅरासाइट. हे पॅरासिटिझम करतायतच, पण होस्टच्या बॉडीच्या बाहेर राहून त्यांच्यापासून ब्लड सक करून घेत आहेत, न्यूट्रिशन सक करून घेत आहेत, म्हणून ते कसे झाले, एक्टोपॅरासाइट. जे बॉडीच्या आतमध्ये राहतात त्यांना आपण म्हणतो काय, एंडोपॅरासाइट. जे बाहेर राहतात, आउटसाइड राहतात, त्यांना आपण काय म्हणतो, एक्टोपॅरासाइट. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन, मिक्झिन हे कशाचे एक्झाम्पल आहेत, ऑफ क्लास सायक्लोस्टोमॅटा. नेक्स्ट आहे त्यातलाच पहिला सुपर क्लास, दॅट इज पायसेस. पहिले कॅरेक्टरिस्टिक, दे आर पायकेलोथर्म्स, म्हणजेच दे आर कोल्ड ब्लडेड. त्यांचं ब्लड कसं आहे, कोल्ड. जे वॉर्म ब्लडेड असतात त्यांना आपण होमिओथर्म्स म्हणतो. हे कसे आहेत, पायकेलोथर्म्स. दे आर मराईन, पाण्यात सापडतात ते, किंवा फ्रेश वॉटर. मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यात असेल, फ्रेश वॉटर म्हणजे चांगल्या वाहत्या पाण्यामध्ये असतील. दे हॅव स्पिंडल शेप बॉडी टू मिनिमाइज द वॉटर रेजिस्टंट. ह्यांची बॉडी कशी आहे, स्पिंडल सारखी आहे. ह्यांच्याकडे तुम्हाला पेड किंवा अनपेड फिन्स पण दिसणार आहेत स्विमिंगसाठी. टेल फिन इज यूज्ड फॉर स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. टेल फिन म्हणजे जे टेल रिजनमध्ये फिन्स प्रेझेंट आहेत ते कशाला वापरले जातात, स्विम करताना फास्ट मुवमेंट स्टिअरिंग म्हणून वापरली जाते त्यांची. आपण जसं गाडीचं स्टिअरिंग असतं तसंच ह्यांचं ते स्टिअरिंग म्हणून वापरलं जातं. एक्झोस्केलेटन इज द फॉर्म ऑफ स्केल्स. ह्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट दिसत आहेत, स्केल्स प्रेझेंट दिसत आहेत. आणि एंडोस्केलेटन आयदर बोनी असेल किंवा कार्टिलेजनी बनलेलं असेल. रेस्पिरेशन कसं होतं यांच्यामध्ये, गिल्सनी होतं. एक्झाम्पल्स ह्याचे काय काय आहेत, रोहू, प्रॉम्फेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिकल रेज हे सगळे कशाला बिलॉंग करतात, सुपर क्लास पायसेसना.
नेक्स्ट जर आपण बघितलं तर आपल्याला दिसणार आहे क्लास ॲम्फिबिया. क्लास ॲम्फिबिया म्हणजेच काय, असे ॲनिमल्स जे दोन्हीकडे सर्वाइव्ह करू शकतात, लँडवरती पण आणि वॉटरवर मध्ये पण. दे आर ॲम्फिबियन्स विच सर्वाइव्स ऑन लँड अँड इन वॉटर ऑल्सो. लार्वा आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक अँड परफॉर्म ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. अडल्ट काय आहेत, ॲक्वॅटिक ॲज वेल एज एरियल रेस्पिरेशन करू शकतात. ह्यांची लार्वा लँडवरती नाही सर्वाइव्ह करू शकत, दे आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक. पण ह्यांचा जो अडल्ट फॉर्म आहे तो बाहेर येऊ शकतो, जो काय करणार आहे, ॲक्वॅटिक रेस्पिरेशन पण करू शकतो आणि ग्राउंडवरती एरियल रेस्पिरेशन पण करू शकतो. एक्झोस्केलेटन ह्यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. स्किन युजली कशी आहे, मॉइस्ट आहे. फ्रॉगची स्किन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ओलसर दिसणार आहे, मॉइस्ट दिसणार आहे, कारण की ती काय करते, रेस्पिरेशनचं काम करते. दे हॅव 2 pairs ऑफ अपेंडेजेस अँड देअर डिजिट्स आर विदाउट क्लॉज. एक पेअर मागचा पायांचा, दुसरा पेअर काय, त्यांच्याकडे 2 पेअर आहेत अपेंडेजेसचे. आणि ह्यांचे जर बोटं तुम्ही बघितली, डिजिट्स जर बघितले तर ते कसे आहेत, विदाउट क्लॉज. इथं तुम्ही बोटं बघितली तर ते कसे आहेत, फ्री आहेत. इथं तुम्हाला वेब दिसणार आहेत का, प्रेझेंट नाही. क्लॉज प्रेझेंट नाही आहेत ह्यांच्याकडे, वेब्स आर नॉट प्रेझेंट. नेक इज ॲब्सेंट. डिरेक्टली हेड आणि ट्रंक रिजन आहे ह्यांच्याकडे, मान नेक रिजन तुम्हाला प्रेझेंट दिसत नाहीये. आईज प्रॉमिनंट आहेत, आईजच्या वरती आयलिड्स प्रेझेंट आहेत. एक्सटर्नल इयर ह्यांच्याकडे ॲब्सेंट आहे, पण ह्यांच्याकडे टिम्फॅनम जो आहे चिकटलेला बॉडीला, तो काय रिप्रेझेंट करतो, तो रिप्रेझेंट करतो त्यांचा इयर, जो ऐकायचं काम करतो. फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर हे कशाला बिलॉंग करतात, क्लास ॲम्फिबियाला. नेक्स्ट जो क्लास आहे तो क्लास आहे रेप्टायलिया. रेप्टायलिया म्हणजेच काय, तर सरपटणारे ॲनिमल्स. हे कसे आहेत, दे आर कोल्ड ब्लडेड, दॅट इज स्पायकेलोथर्म्स. लोकोमोशन कसं करतात, ते क्रीपिंग करतात, सरपटतात, कारण की त्यांची बॉडी लिफ्ट होऊ शकत नाही आहे. डिजिट्स ह्यांच्याकडे क्लॉव्सनी प्रोव्हाइडेड आहे, त्यांच्याकडे वेब दिसतात. स्किन ह्यांची ड्राय आहे. मगाशी आपण जर ॲम्फिबियन्सची बघितलं तर त्यांची स्किन मॉइस्ट होती थोडीशी, ह्यांची स्किन कशी आहे, ड्राय आहे. स्किन इज ड्राय अँड स्केली. नेक प्रेझेंट आहे, कुणामध्ये, हेड आणि ट्रंकच्या मध्ये नेक प्रेझेंट आहे. एक्सटर्नल इयर ह्यांच्याकडे पण ॲब्सेंट आहे, जसं ॲम्फिबियन्समध्ये ॲब्सेंट होते तसेच. लिझार्ड, स्नेक, टॉर्टॉइज हे सगळे कशाला बिलॉंग करतात, रेप्टायलियाला. नेक्स्ट आपला क्लास आहे एव्ज. एव्ज म्हणजेच काय, तर बर्ड्स. दे आर होमिओथर्म्स, म्हणजेच काय, तर ते त्यांचे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन ठेवू शकतात. ह्यांची बॉडी जी शेप आहे तो स्पिंडल शेप आहे, ज्याच्यामुळे ते उडू शकतात. ह्यांचे 4 लिम्स आहेत, पुढचे हात, ते काय झालेले आहेत, विंग्समध्ये मॉडिफाईड झालेले आहेत. डिजिट्स प्रोव्हाइडेड आहेत त्यांच्या क्लॉव्सना आणि ते आर कवर्ड विथ स्केल्स ऑल्सो. जॉ त्यांचं जे आहे तोंड, ते मॉडिफाईड झालेलं आहे कशामध्ये, बीकमध्ये. नेक प्रेझेंट आहे कशाच्यामध्ये, हेड आणि ट्रंकच्या मध्ये. हेड ट्रंकच्या मध्ये ह्यांच्याकडे पण नेक प्रेझेंट दिसते. एक्झोस्केलेटन म्हणजेच काय, ह्यांचे पंख आहेत, फेदर्स आहेत. एक्झाम्पल, सगळे बर्ड्स कशाला बिलॉंग करणार आहेत, एव्ज ना. पीकॉक, पॅरेट, पिजन. लास्ट आहे क्लास मॅमेलिया. म्हणजेच काय, असे ॲनिमल्स ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो मॅमेलिया. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. एक्झोस्केलेटन कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, जर आपल्या स्किनवरती बघितलं तर हेअर प्रेझेंट आहेत स्किनवरती आपल्या. दे आर वॉर्म ब्लडेड. बॉडी डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक आणि टेल पण प्रेझेंट आहे काहींमध्ये. मंकीज, एलिफंट्स यांच्यामध्ये काय प्रेझेंट दिसतात, टेल प्रेझेंट दिसतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स आहेत, क्लॉव्स आहेत किंवा हुव्स पण प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल्स काय काय आहेत, एलिफंट, ह्युमन, कांगारू, सगळे कशाला बिलॉंग करतात, मॅमेलियाला. सो इथं आपला सगळे जे पॉईंट्स आहेत या लेसनमधले ॲनिमल क्लासिफिकेशनमधले ते कवर झालेले आहेत, संपलेले आहेत. इथून पुढं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. बघा, आयडेंटिफाय एनी वन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल शोन इन द गिवन फिगर. काय येते, येस, दे हॅव ट्यूब फिट फॉर लोकोमोशन. सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय एक्स इन द गिवन फिगर ऑफ द अर्थवर्म. काय आहे तो एक्स फिगर, इट इज क्लायटेलम. Cell present in Cnidaria for injection of toxins in the body of prey are called as what? Right, they are called as cnidoblasts. Next question आहे, visceral mask in mollusk is covered with, कशाने कवर्ड केलेलं आहे visceral mask, with the mantle. आणि त्याच्यामधल्या स्पेसला आपण म्हणतो mantle cavity. हेमिकॉर्डेटचं दुसरं नाव काय आहे, aconworms. Skin of amphibian is without any derivative and usually kept moist. For which life process? For respiration. Now, dolphin belongs to which class? They belong to Mammalia. The given organism belong to phylum Arthropoda. Previously asked, calcareous spines are present on the body of which animal? Spines कुठं present आहेत calcareous? They are present in starfish. Spines ना काटेवाले कोण असतात? Starfish. Dash is cold blooded. Bat
काय आहे? स्नेक, एलिफंट, रॅबिट कोण आहे यातलं कोल्ड ब्लडेड? करेक्ट. रेप्टाइल्स, स्नेक कोल्ड ब्लडेड आहेत. कंप्लीट द एनालॉजी. ॲनेलिडिया बिलॉंग्स टू अर्थवर्म. प्लॅटीहेल्मिंथिसचं एक्झाम्पल काय असणार आहेत? फ्लॅटवर्म असेल, प्लॅनेरिया असेल, लिव्हर फ्लूक, टेपवर्म, कोणी पण असू शकतं. हू एम आय? I have suckers, I am blood sucking ectoparasite and my body is segmented. The answer is leech. Odd man out शोधायचे. Starfish, snail, frog, amoeba. The answer is frog because it is the only vertebrate. बाकी सगळे कसे आहेत? Invertebrates. Identify the class of given animals and write one characteristic of each. Kangaroo, पिजिन, क्रोकोडाईल, फ्रॉग, सी हॉर्स, प्रत्येकाचं तुम्हाला काय करायचं आहे? एक एक कॅरेक्टरिस्टिक मेन्शन करायचे. ओके, क्लास त्याचा आयडेंटिफाय करून एक एक कॅरेक्टरिस्टिक मेन्शन करायची. यू कॅन चेक द आन्सर्स. How is Balanoglossus connecting link between chordates and non-chordates? Because तो हेमिकॉर्डेटला बिलॉंग करतो. हेमिकॉर्डेटचे काही कॅरेक्टरिस्टिक्स कॉर्डेट सारखे दिसतात, काही कॅरेक्टरिस्टिक्स नॉन कॉर्डेट सारखे दिसतात आणि म्हणून बॅलॅनोग्लॉसस हा काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम, राईट द आन्सर्स ऑन फॉलोइंग क्वेश्चन. कुठल्या फायलमला ॲनिमल बिलॉंग करतो? तर आन्सर आहे ॲनिमल बिलॉंग टू आर्थ्रोपोडा. व्हॉट इज एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ? इट इज मेड अप ऑफ कायटिन. What is the symmetry? Symmetry कशी दिसते कॉकरोचची? It is bilaterally symmetrical. Cockroach, frog, sparrow, starfish, from these animals which can regenerate its broken parts. म्हणजेच टू रिजनरेशनची कॅपॅसिटी कोण कोण दाखवतं? स्टारफिश दाखवतात, फायलम इकॅनोडर्मॅटा दाखवतात रिजनरेशनची. मग ते कुणाला कुणाला कुठले कुठले एक्झाम्पल्स बिलॉंग करतात ते तुम्ही डिफरन्शिएट करायचे. कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्समध्ये डिफरन्स लिहायचा आहे तुम्हाला, जो आपण सुरुवातीलाच बघितला. नोटोकॉड प्रेझेंट आहे, नोटोकॉड ॲब्सेंट आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट आहे इथं तिथं प्रेझेंट ॲटलिस्ट इन द डेव्हलपमेंट स्टेज. इथं तुम्हाला ती ॲब्सेंट दिसणार आहे कॉर्डेट्समध्ये. नर्व्ह कॉर्ड हॉलो आहे, डॉर्सली प्रेझेंट आहे बॉडीच्या मागच्या साईडला. नर्व्ह कॉर्ड प्रेझेंट असेल तर तो कसा आहे? वेंट्रल प्रेझेंट आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ बॉडी. हार्ट जर प्रेझेंट असेल तर तो कुठं असणार आहे? डॉर्सल साईडला बॉडीच्या प्रेझेंट असणार आहे. हे पुढचे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही बघू शकता. रीड द स्टेटमेंट अँड आन्सर अकॉर्डिंगली. कॅल्शिलियर स्पाइन्स आर प्रेझेंट इन द बॉडी. ट्यूब फीट आर यूज फॉर लोकोमोशन अँड कॅप्चरिंग प्रे ऑल्सो. आयडेंटिफाय द फायलम अँड गिव्ह एन एक्झाम्पल. तर ते फायलम कुठलं आहे? इकॅनोडर्मॅटा. दुसरे क्वेश्चन तिसरे क्वेश्चन सगळे तुम्ही चेक करू शकता अलॉंग विथ आन्सर्स. लेट अस सी द चॅप्टर ॲट ग्लान्स. ओव्हरऑल चॅप्टर. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आपण बघितलं. पहिलं होतं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, दुसरं होतं सेल्युलर ग्रेड, नंतर सेल टिश्यू ऑर्गन सिस्टीम. त्याच्यानंतर आपण बॉडी सिमेट्री बघितलेली, असिमेट्रिकल, रेडियली सिमेट्रिकल, बायलॅटरली सिमेट्रिकल. नंतर आपण असिलोमेट्स म्हणजेच कोण, सिलोमेट्स म्हणजेच कोण, सुडोसिलोमेट्स म्हणजेच कोण बघितलं. ॲनिमल क्लासिफिकेशन केलं आपण. नॉन कॉर्डेटचे 10 फायलम्स बघितले. कॉर्डेट्सचे युरो कॉर्डेटा, सिफॅलो कॉर्डेटा, वर्टिब्रेटामध्ये आपण हे सगळे बघितले. सो ओव्हरऑल हा लेसन आपण काय झालेला आहे? कंप्लीट करून घेतलेला आहे. नाव पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात पुन्हा एकदा नवीन टॉपिकसोबत. थँक्यू.